टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग घेतली ती सार्थक 11 जुईट संघानं. सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. नमित पाटील फ्रॉम तुर्भे आज आयकॉन खेळतो भिंगारी टीमकडून आणि त्याच्या साथीला कुणाल. या संपायचा ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. आज आयकॉन सार्थक 11 जुई टीमकडून गावदेवी खाडी टीमचा सौरभ मात्रे पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या चौथ्या मॅचकडे. सौरभ मात्रे खाडीगावचा खेळाडू समोर नमित पाटील आयकॉन. ओ पहिलाच बॉल एज लागले. बॉल पाठीमागे वेगानं चाललाय आणि दोन क्षेत्ररक्षक आहेत. थर्डमॅन आहे, फाईन लेग आहे, त्यांच्या मधून बॉल पसार झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिलाच बॉलवर चौकारानं श्री गणेश होतोय तो सिद्धिविनायक भिंगारी संघाचा. एज लागली होती, पूल करण्यासाठी गेला होता परंतु नमित पाटील खातं उघडेल चौकारानं. पाठीमागे 2 फिल्डर्स आहेत. थोडंसं पाहिलं तर वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला. कारण नेहमीच अपेक्षा असते 2 जर थर्डमॅन मागे आहे, फाईन लेग मागे आहेत तर तिकडून बाउंड्री गेली की जास्त दुःख गोलंदाज झालं होतं. पहिल्याच बॉलवर चौकारानं सुरुवात झाली. राऊंड स्टम्प्सनं डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. इकडे 12th मॅन पाठवा दोन्ही टीम्स. सौरभ मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू वेगानं टाकला होता, लेग स्टिक वर होता आणि ऑब्व्हियसली पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. सौरभ मात्रे खाडी आणि अमोल आहे सोनार पाड्याचे 2 आयकॉन सार्थक 11 जुई संघाकडून. ओ पुन्हा एकदा तेज खेळला. इकडे सुद्धा एज लागला बॉल पाठीमागे परंतु यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थर्डमॅनचा फिल्डर दी लॉंग स्टॉप रिजनमध्ये एकच धाव येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं 6 धावा स्कोर कार्डवर. ऑन स्ट्राईक कुणाल नाईक. रायगडमधील आणखीन एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. सोडून दिला होता हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 7 ऑन बोर्ड. 7 धावा. जुई विरुद्ध भिंगारी पहिल्या फेरीमधील चौथी लढत आहे. यानंतर जर्मन नारपोली आणि काळभैरव चिंचपाडा या 2 टीम्समध्ये मॅच असेल. ओ फुल टॉस आहे. लॉंग लेगच्या वरतून भिरकावलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. कुणालच्या बॅटमधून निघालाय उत्तुंग असा षटकार. या 6 धावेनं टीमची टोटल 13 या आकड्यावर. पहिला षटकार या इनिंग मधला. चौकारानं सुरुवात झाली आणि यावेळी चेंडू खराब होता. कुणाल नाही सोडणार. आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जातो कुणाल नाईक. पाहूया सौरभ मात्रे पुन्हा एकदा. हो यावेळेचा ही चेंडू आपण पाहिला तर थोडासा खाली उतरला. फुल टॉस जरूर होता. कव्हर्सला ढकललाय. सिंगलच मिळेल. 1 रन. 14 ऑन बोर्ड. 14 धावा. आज बऱ्याच धावा सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या मॅचमध्ये 78 रन्स. त्यानंतर आपण पाहिलं करंजाळे टीम 86, 86. त्यानंतर 64 आपण पाहिल्या. पूल करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता. बॅकफुटला जाऊन वळवण्याचा प्रयत्न मात्र केला होता नमितनं. हा वेगानं चेंडू निघून गेला विकेट कीपरकडे. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. त्यामुळे मैदानावर धावा होतात. लॉंग इनिंग्स खास करून पाहायला मिळाल्या. करंजाडे टीमकडून सगळ्यात जास्त वैयक्तिक धावा आजच्या दिवसामध्ये अजित मुंगाजी 76 धावा.
23 बॉलमध्ये 76, 10 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. आणखीन एक चांगला चेंडू राऊंड स्टम्प्सनं वेगवान आणि बाउन्स पाहायला मिळाला आणि हे षटक मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर बिनबाद 14 सिद्धिविनायक भिंगारी. चांगली गोलंदाजी. एक फुलटॉस आपण वगळला ना कुणाल नाईकच्या जो षटकार मारला होता, अन्यथा वेग प्रचंड आहे. सौरभ म्हात्रे म्हटला तर एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू, कल्याण डोंबिवली परिसरामधील सातत्यानं गत वर्षी सुद्धा खार्डी संघ नेहमी रायगडमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला खेळताना दिसला असे फार कमी संघ आहेत. चेंज द गेम वडवली असेल, वाकण असेल, खार्डी असेल, हे सातत्यानं आपल्याकडे खेळताना दिसतात, जे रेग्युलरली या ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसतात. स्वागत आहे सौरभ रायगडमध्ये आपलं. अतुल म्हात्रे येतोय गोलंदाजीसाठी. सेकंड ओव्हर. शॉट ऑफ लाईन होता. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न निघून गेला सरळ विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली अतुलनं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. या मैदानावर ही सरासरी फार मोठी नाही आहे. सकाळी 79 धावा चेस झाल्यात, त्यामुळे निदान 15-16च्या सरासरीनं धावा कुटाव्या लागतात. या मैदानावर तर कुठेतरी सुरक्षित समजू शकू. चेंज ऑफ पेस जसा आला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. इट्स अ लॉंग सिक्स फ्रॉम कुणाल नाईक. हार्ड हिट केलं होतं या बॉलला. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न अतुल म्हात्रेचा. अगेन्स्ट द स्पिन कदाचित लेग स्पिन साठी गेला असेल आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र कुणाल नाईकनं कुठे मारला हा चेंडू. हा धावेनं टोटल 20 या आकड्यावर 20. हा दुसरा षटकार कुणाल नाईकच्या बॅटमधून आक्रमक खेळाला त्यानं सुरुवात केली. दोनही षटकार आपण पाहिले, एक स्क्वेअर लेगला एक लॉंग लेगला, दोन्ही ऑन साइडला. स्ट्रॉंग झोन आहे कुणाल नाईकचा. लाईन चेंज करावी लागेल अतुलला. आपटलाय यावेळेस पाठीमागे जाऊन उकळण्याचा प्रयत्न. क्विक बाउन्सर होता, वेग सुद्धा प्रचंड होता. चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉल. षटकारानंतरचं चोख प्रत्युत्तर पाहायला मिळतंय ते अतुल कडून. थोडंसं क्रॅम्प्स यस तसंच काहीच दिसतंय कुणाल नाईकला जाणवतात. थोडंसं थाईज क्रॅम्प्स स्ट्रेच करावे लागतील थोडंसं त्या ठिकाणी. दुखापतग्रस्त दिसतोय. एनी नीड ऑफ रिलीज स्प्रे कुणाल. वीस धावा आहेत धाव फलकावर. दुसरं षटक सुरू आहे. अतुल म्हात्रे गोलंदाजी मार्क राऊंड विकेटनं. त्यावेळेचा हा चेंडू ऑफस्टमच्या बराचसा बाहेर होता. पंच इशारा करत असताना पॉईंट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राजमध्ये बढोतरी. धावसंख्या 21 या आकड्यावर. चौथा सामना सुरू आहे. यानंतर नारपोली आणि चिंचपाडा रेडी राहायचं आपण. आपले आयकॉन आले नसतील तर त्यांना पहिल्यांदा बोलवून घ्या, कारण आयकॉन आल्याशिवाय खेळाडू मैदानामध्ये उतरत नाहीत. ओ शॉट ऑफ लेंथ समोर खेचलाय. वाडिश लॉंग ऑफच्या वरतून बेधुंद करणारा फटका कुणाल नाईकच्या बॅट मधून येतोय. हा तिसरा षटकार. सुपर स्ट्रोक. काय दर्जेदार हिटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन ऑन साइडला, परंतु यावेळेस मात्र ऑफ साइडला अतिशय आकर्षक फटका. धावसंख्या 6 ने जम्प करेल. 27. 27 धावा धाव फलकावर आहेत. पूर्णपणे सध्याच्या घडीला त्याला वेदना जाणवतात आणि जास्त वेदना असतील तर ऑब्व्हियसली थोडासा आराम करायला हरकत नाही आहे. लक्ष द्या सिद्धिविनायक टीम मॅनेजमेंट. तीन षटकार त्याच्या बॅटमधून आले. अतिशय महत्वाचा फलंदाज आहे ह्या टीमचा. धावा त्याच्या बॅटमधून आल्यात खास करून, परंतु दुखापतग्रस्त आहे. बऱ्याच वेळेला क्रॅम्प येणं,
ह्या गोष्टी घडत असतात आणि त्यासाठीच जास्त जर वेदना होत असतील तर केव्हाही इकडून एक्झिट घेणं फार चांगलं मी तर म्हणेन. बऱ्याच वेळेला थोड्याशा सहन करण्याच्या वेदना आपण सहन करतो आणि एखादी मग मोठी इंजुरी होऊ शकते. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटचा हंगाम खरं तर तो आपल्याला गाजवायचा. कुणाल नाईक सुद्धा हार मानायला तयार नाही आहे. जिगरबाज वृत्ती त्याची पाहायला मिळते, कारण त्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात ते सगळ्यात महत्त्वाचे. 3 षटकाराने 19 धावांवर तो खेळतोय सध्याच्या घडीला. अतुलच्या गोलंदाजीवर दुसरा षटकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये सौरभनं 14 दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 13 धावा खर्च केल्यात त्या अतुलनं. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूया कशा पद्धतीनं फिनिश केले जातील. आणि जेव्हा जेव्हा अशी इंजुरी होते बऱ्याच वेळेला मग फुटवर्क करणं थोडंसं कठीण जातं. बऱ्याच वेळेला आपण पाय स्ट्रेच करून फटके खेळतो, त्यावेळेसुद्धा हे पॉसिबल नसतं फलंदाजांना. त्यामुळं तुम्ही पूर्ण फिट असाल तर चांगले फटके खेळू शकता. पूल करण्याचा प्रयत्न, हा चेंडू वेगाने निघून गेला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं कमबॅक. षटकारानंतर ऑलमोस्ट डॉट बॉल आलाय. हा शेवटचा चेंडू असावा या षटकामधील. 27-13 धावा आल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. 2 षटकार आणि 1 वाईट बॉल, बाकी सगळे निर्धाव चेंडू आलेत. हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज घेतले, बॉल पाठीमागे चाललाय, लॉंग स्टॉप, थर्डमॅनचा फिल्डर पोहोचलाय. एकच धाव मिळेल कुणालला. दोनही गोलंदाजांनी 14 धावा दिल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. विदाउट लॉस 28, 28 धावा बिनबाद. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जीवन बेंडे कॅप्टन येतात सार्थक 11 जुई टीमचे. 2 ओव्हर्समध्ये 28 धावा आल्यात. याच सरासरीनं पुढे गेलं. 70च्या आसपास स्कोर होऊ शकेल चांगली टोटल. परंतु मागचा सामना आपण पाहिला 65 धावा सहज चेस झाल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी त्याहीपेक्षा जास्त धावा काढाव्या लागतील. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप स्लॅश केलं होतं. इकडे मात्र ती कॅच घेऊन मॉथाड मानला, थोडासा थांबलाय. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब होती. आणि इकडे पाहूया काय घडलंय. कुणाला बाद व्हावं लागतंय. ह्या गोष्टी असतात जेव्हा तुम्हाला इंजुरी असते, तुम्ही धावू शकत नाहीत वेगानं, आणि तेच घडलं. दुसरी धाव पूर्ण नाही करू शकला कुणाल, आणि महत्त्वाची विकेट ब्रेक थ्रू मिळालाय सांघिक कामगिरीच्या जोरावर. इकडे टीम वर्क पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपात का होईना पहिला गडी गमावलाय तो सिद्धिविनायक भिंगारी या संघानं 29 या आकड्यावर. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक आयकॉन खेळाडू पान फ्रॉम बंगारपाडा, सिद्धेश वास्कर. पण ती विकेट फार महत्वाची होती कारण त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघत होते. सिद्धेश वास्कर याला दोनही आयकॉन खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर असतील. एका बाजूला नमित पाटील आहे तुर्भे, सिद्धेश वास्कर सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे रबर बॉलला. त्यामुळं या जोडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत सिद्धिविनायक भिंगारे टीमला. परंतु समोर मात्र जीवन बेंडे ज्याने बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत. मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर फ्रॉम जुई टीम, अनुभव प्रचंड आहे. आणि पाहूया आयकॉन 2 खेळाडू आहेत, दोनही आयकॉन्सला गोलंदाजी करायची आहे.
लेफ्ट मोड विकेट आल्या आल्या स्वीप केला, बॉलला पाठवलंय. ते सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पहिला चेंडू फेस करत होता. सिद्धेश वास्करच्या बॅट मधून षटकारानं श्री गणेश होतोय. धावसंख्या 35 या आकड्यावर. 35. थोडासा लेग स्टिक वर ठेवला होता चेंडू. सर्वाधिक धावा काढून जिंकणारा संघ ज्या संघाला बाय दिली जाणार आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अतुल 11 करंजाडे 86 रन्स. शहाऐंशी. पाहूया चौथ्या आणि पाचव्या मॅच मध्ये हाय स्कोर होईल का, नाहीतर करंजाडे संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दिसेल. टप्प्याचा बॉल फाईन लेगकडे खेळून काढलाय. स्ट्रोक चांगला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही अडवू शकला. बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. सेट होण्याची गरजच खरं तर आयकॉन काढून घरूनच सेट होऊन येतात. आणि अशाच आविर्भावामध्ये मात्र बॅटिंग नेहमीच पाहायला मिळते. आल्या आल्या 2 बॉलमध्ये 10 धावा केल्या त्या सिद्धेशनं. यावेळेचा हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, खाली सुद्धा राहिला होता. बॉल विकेट कीपरकडे निघून गेला लेग स्टंपच्या बाहेरून. पंच लालचंद गावडसर इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 28 धावा. दोन्ही गोलंदाजांना 14-14. आतापर्यंत जीवन यांनी 12 धावा दिल्यात. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. यॉर्क काढायचा प्रयत्न, पंचांनी मात्र स्वैर असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन. जीवन भेंडे आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी केली आपल्या गोलंदाजीमधून. आणि खास करून फुलर लेन टाकण्यासाठी ओळखले जातात. हा चेंडू थोडासा खाली होता, पूल केला यावेळेस मात्र. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 4 धावांकरता सिद्धेश वास्करच्या बॅटमधून चौकार. 45 रन्स ऑन बोर्ड. इकडे एखादं मोठं षटक करण्याच्या तयारीमध्ये सिद्धेश वास्कर. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतात एवढ्या टणक खेळपट्टीवर. ही खासियत आहे या गोलंदाजाची. ओ यावेळेचा हा फटका स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे डीप मध्ये. अलगद झेल टिपलाय प्रतीकनं त्या ठिकाणी. आणि फलंदाज बाद होईल आयकॉन सिद्धेश वास्कर. धोकादायक होऊ पाहणाऱ्या सिद्धेश वास्करला बाद केले ते जीवन बेंडेनं. या ओव्हर मधली ही दुसरी सफलता आहे. पहिल्यांदा कुणाल नाईक बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता सिद्धेश वास्कर 14 धावांची इनिंग संपुष्टात. दर्पण आहे का? यस डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं फिनिश तदनंतर पाहायला मिळालं. विकेट दर्पण आहे ना? दर्पण आहे ना? बोला ना जरा तुम्ही. लाज वाटते. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 45 धावा. 45 रन्स. 14-14 आणि 17 अशा धावा आतापर्यंत 3 गोलंदाजांनी दिल्यात. चौथा गोलंदाज अतुल मात्रे. ग्राउंड विकेटने यावेळेस मात्र जोरकस फटका समोरच्या दिशेला.
लॉंग ऑपोनंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसरा धाब्याचा कॉल इकडे धोकादायक होऊ शकली असते. 2 रन्स कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने. या 2 धावांच्या बरोबरीनं टोटल 47 वर. पुन्हा एकदा त्याच दिशेनं अगदी व्ही शेप मध्ये खेळतोय समोरच्या क्षेत्रामध्ये नमित पाटील. आता मात्र त्याच्याकडून अपेक्षा असणार कुणाल बाद झालाय, त्याच्या पाठोपाठ सिद्धेश वास्कर आयकॉन बाद झाला, त्यामुळे आयकॉन खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा नेहमी संघाला असतात. परंतु इकडे मात्र पाहूया दर्पण आहे यंगस्टार या टीमचा, परंतु आक्रमक खेळासाठी तोही ओळखला जातो. यावेळेचा हा चेंडू निघून गेला विकेट किपर कडे आणि एज लागल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पंचांचा इशारा आलाय. फलंदाज पात आणि आणखीन एक सफलता यावेळेस मात्र अर्जित करत असताना गोलंदाज अतुल.
57 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. रवी टाकतोय शेवटचं षटक. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. यावेळेस मात्र आडवा बॅटन ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून नमीच्या बॅटमधून निघाला. आणखीन एक षटकार. धावसंख्या 63 या आकड्यावर या षटकाराच्या सहाय्यानं 63 रन्स ऑन बोर्ड नाव. लेफ्ट राऊंड विकेटनं यावेळेचा चेंडू सोडून दिला होता. पाहूया थर्डमॅनकडे जात असताना व्हाईट बॉलचा इशारा आहे. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये नमितनं. स्वतःवर आत्मविश्वास ठेवला ही मोठी गोष्ट. दुसऱ्या बाजूला आशिष परदेशी आहे. तुझं तर चांगले स्ट्रोक्स खेळू शकतो, परंतु सध्याच्या घडीला नमितच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. 2 लगातार षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेत. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 64 या आकड्यावर आहे आणि उर्वरित चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील. इकडे चांगला चेंडू रवीचा अगदी फुल लेंथ होता, बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. निर्धाव चेंडू निघून गेलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा स्ट्रोक 70 क्रॉस करू शकेल आणि त्याच फटक्याची गरज. हेलिकॉप्टर यावेळेस उडवलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्प्यानिशी जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. $68 रन्स ऑन बोर्ड. 68 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. सलामीला आलेला फलंदाज नमित पाटील चांगला खेळला या मॅच मध्ये. 26 धावांवर. ओ लेग स्टिक वर होता, स्वीप करण्यासाठी गेला. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. 69 फायनल टोटल. 70चं टार्गेट आहे. चांगलं टार्गेट सेटअप करण्यात आलंय सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून. पाहूया गोलंदाजांवर मात्र निर्भर राहावं लागेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सौरभ म्हात्रे खाडी गावचा खेळाडू, त्यानंतर अमोल पाटील सोनारपाड्याचा. या 2 खेळाडूंकडे प्रमुख लक्ष असेल, कारण दोघंही ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली परिसरामधील आयकॉन खेळाडू. आज मात्र या स्वर्गीय दीपा पाटील क्रीडा नगरीवर मात्र कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. 70 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि कशा पद्धतीनं मात्र हे टार्गेट चेस केलं जाणार की इकडे मात्र डिफेंड केलं जाणार. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो सुशांत पाटील सरांचा.
चला जास्त वेळ लावू नका आपण प्लीज. फिल्डिंग सजवा अंपायर संजय म्हात्रे. चला आपण त्या ठिकाणी त्वरा करा, फार वेळ होतोय. 5-5 षटकांचे सामने, 70 धावांचं टार्गेट सार्थक इलेव्हन जुई संघासमोर ठेवलेलं आहे सिद्धिविनायक भिंगारी संघानं. आणि पाहूया या 70 धावांना कशा प्रकारे बनवल्या जातात, कशा प्रकारे त्यांना थांबवल्या जात आहेत. जय हनुमान नारपोली विपक्ष कालभैरव चिंचपाडा, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचं आहे. हॅलो. चला नवीन फलंदाज सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. अतुल म्हात्रे आणि अमोल पाटील, सोनारपाडा. चला जय हनुमान नारपोली आणि काळभैरव चिंचपाडा, चिंचपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नारपोली संघाचा कर्णधार लगेच या. गेम ऑन. गणपती बाप्पा मोरया. सत्तर धावांचं टार्गेट. अतुल म्हात्रे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. अमोल पाटील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धिविनायक भिंगारी संघाचा सिद्धेश वास्कर आयकॉन. पाहूया 70 धावा कशा प्रकारे एकवटल्या जातात, कशा प्रकारे त्यांना थांबवलं जात आहे. या मैदानावरती हाय स्कोर आतापर्यंतचा पाहायला मिळाला 86, 86 धावा. 79 धावा या ठिकाणी चेस झाल्यात. जय हनुमान कामोठे विपक्ष अक्कादेवी मोठीजुई. या मॅच दरम्यान अक्कादेवी मोठीजुईने 79 धावा चेस केल्या. इथे 70 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय, ते म्हणजेच सार्थक इलेव्हन जुई संघासमोर सिद्धिविनायक भिंगारी संघानं. पहिला चेंडू, सेकंड इनिंग चालू होणार आणि पहिल्या चेंडूवरून आपल्याला एक या इनिंगचं भविष्य थोडंसं पाहायला मिळणार. यावेळेला ऑफ साईडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव. आशिष त्या ठिकाणी होते. अतिशय जबरदस्त आयकॉन टॉपरच्या या मॅचेस आजच्या दिवसामध्ये. उद्या 40+ आणि परवा एंटर कॉलनी आपल्याला पाहायला मिळेल. 3 दिवसांचा रणसंग्राम सनराईज क्रिकेट अकॅडमी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अमोल पाटील यावेळेला आडव्या पट्ट्यात स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय चेंडू, सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकारानं 70 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पार केलं जाईल याचं उत्तर कदाचित अमोल पाटील या गोलंदाजांना देत असेल. मात्र अमोल आणि सिद्धेश हे दोन्ही आयकॉन एकमेकांच्या समोर यावेळेस आपल्याला आपल्या टीमच्या विजयासाठी धावपळ करताना दिसत आहेत. या षटकारानं धावफलक 7 वर पोचलाय, 5 वर पोचलाय, 7 वर पोचलाय, माफ करा. काय करतो अवांतर चेंडू
अवांतर चेंडूने धावसंख्येत भर. 8 धावा. चला नारपोली संघाचा कर्णधार आपण या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यावेळेस कुठून काढलाय चेंडू आणि चेंडू अतिशय जबरदस्त झेल. कुणाल नाईक होते त्या ठिकाणी. कुणाल नाईकच्या हातात चेंडू गेल्यानंतर सुटणं फार मुश्किल आहे आणि इथे पहिला मोठा आदरा ज्यानं षटकार लगावला होता तो जाईल तंबूच्या आश्रयाला. चला नाणेफेकीचा कॉल करूया आपण. संदेश भगत यांच्या शुभ हस्ते 2 टीम आपण पाहतोय. जय हनुमान नारपोली पक्ष काळभैरव चिंचपाडा या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतील. संदेश भगत. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय काळभैरव चिंचपाडा. नवीन फलंदाज मैदानावरती सौरभ म्हात्रे. गावदेवी खार्डी टीममधून आपण नेहमी त्यांना पाहतो आणि यावेळेस सार्थक इलेव्हन जुई म्हटल्यानंतर परवाच्या दिवसामध्ये देखील आपण आकाश जांगडी आणि केतन म्हात्रे यांना पाहिलं. आज मात्र अमोल पाटील आणि सौरभ आल्या आल्या आपली ओळख दाखवली आहे. एवढ्या लांबून खेळण्यासाठी आल्यानंतर आमचा खेळही तसाच झाला पाहिजे हाच एक उदाहरण या षटकाराच्या माध्यमातून दाखवलं आहे. 14 धावा धावफलकावरती 70 धावांचं टार्गेट पार करायचं आहे आणि इथे प्रत्येक चेंडू पारखून त्यावरती प्रत्युत्तर द्यायचं आहे. हेच करणं असतं प्रत्येक वेळेला फलंदाजाला. मात्र गोलंदाज या ठिकाणी पहा अतिशय जबरदस्त व्हेरिएशन दाखवलं होतं. चेंडूवरती फिरवण्याचा प्रयत्न होता तो थांबला. त्यानं पाहिलं आणि ठोकून दिला षटकार. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची ही सुरुवात अगदीच पाहायला मिळाली होती. सिद्धेश वास्कर ज्यानं आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि 20 धावा. सौरभ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न गुडघ्याचा वापर केला होता त्यावेळेला स्क्वेअरलेगकडे चेंडू गेला आणि ते आउटफील्ड. चेंडू पकडता पकडता मिस झालाय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. 22 धावा धावफलकावरती. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर ज्या सरासरीचा एक हिशोब या 2 फलंदाजांनी आखलाय ना सार्थक इलेव्हन जुई संघानं अतिशय चांगली फलंदाजी. अगदी आपण पाहिलं तर 14ची सरासरी त्यांना गाठायची होती. बघता बघता धावसंख्या झाल्या धावफलकावरती 22 धावा. 48 धावांची दुरी. 12च्या सरासरीनं आता जावं लागेल. या अगोदर 14ची सरासरी होती. मात्र अमोल गेल्यानंतर सौरभ या आयकॉननं आपलं काम या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी दाखवून दिलंय. नवीन गोलंदाज लिजेंड क्रिकेटर अनुभव दांडगा अनुभव सिद्धिविनायक भिंगारी बिलॉंग रघु परदेशी. अतुल म्हात्रे यावेळेस स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. सलामी म्हणून आले होते. आपली जबाबदारी सांभाळण्याची एक तयारी दाखवली जाईल आणि फिरकीचा जादूगार रघुदादा परदेशी. पहिला चेंडू आपल्या अनुभवातून परिपूर्ण फेकण्यात यश मिळालंय. फार महत्त्वाचं असतं ज्या वेळेला मागच्या षटकामध्ये जास्त धावा जातात तेव्हा दुसऱ्या षटकाची जबाबदारी येणाऱ्या गोलंदाजानं सांभाळायची असते. फार मोठी जबाबदारी असते. मागच्या षटकातील सरासरी टिकून ठेवायची असेल तर आत्ताही तशीच फलंदाजी करावी लागेल. यावेळेस अगदी वरच्या पट्ट्यात बॅटचा चेंडू आलाय कारण पॉपिंग क्रीजच्या जवळ लगत हा चेंडू टप्पा फेकून लेग स्पिन करण्याचा कदाचित प्रयत्न होता आणि तिथे 1 धाव मिळाली.
पण रघु परदेशी याचं व्हेरिएशन लेग स्पिन, ऑफ स्पिन, कधी कधी स्पीडनं गोलंदाजी, कधी कधी स्लोवर चेंडू. नवा खाडीच्या नाईट टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं असेल, यावेळेला इथे अगदीच स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा. नवा खाडीच्या त्या टुर्नामेंटमध्ये नाईट स्पर्धेमध्ये रघु परदेशी यांना पाहिलं असेल, 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना सुनील चावरी या फलंदाजाला 1 धावसंख्या काढून दिली नव्हती. तोच रघु परदेशी यावेळेस गोलंदाजी करतोय. यावेळेला चेंडू समजला नाही आहे, चेंडू लेग स्पिन कदाचित केला असावा. आणि सौरभ मात्रे अगदी ज्या वेळेला नवीन गोलंदाज आपल्या समोर पदार्पण करतो त्यावेळेला त्याचा अभ्यास 1-2 चेंडूंमध्ये केल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवतो. रघु परदेशी भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीतून थांबवण्यात यश मिळवणारा हा गोलंदाज आहे. यावेळेला चेंडू समजला नाही आहे, पण चेंडूची गती बाहेर जास्त होती, बाहेरच्या दिशेनं जास्त होती. अवांतर चेंडूने एकूण धावा 26 धावा. धावसंख्या मात्र स्तब्ध होताना दिसत आहे. यावेळेला अप्पर कट करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, उचलण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी. 5 सिद्धिविनायक भिंगारी संघानं चान्स दिला या रायझिंग स्टारला, तिथे मात्र अडवण्यात यश आलंय. चेंडू बाहेर चालला होता, त्यानं आतमध्ये खेचून काढला, तो बाहेर गेला, पुन्हा चेंडू उचलण्यासाठी आला. ही शैली अगदी चांगल्या क्रिकेटरला पाहूनच त्याच्यामध्ये आली असावी. यावेळेला चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता आणि इथे 1च धाव. 1 धावेने ओव्हरची समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात धावा होत्या 22, त्यानंतर एकूण ऑल टोटल जर आपण पाहिल्या 29, म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. म्हणजे जशी जबाबदारी सांभाळायची होती तशीच जबाबदारी प्रत्येक वेळेला रघुदादा परदेशी हे करत असतात आणि तेच देखील हे या ठिकाणी करताना दिसले. आणि आमचे खरं तर अनेक मित्रवर्ग या ठिकाणी आपल्या मॅचेस पाहण्यासाठी आलेले आहेत आणि एक नाव रायगडमध्ये नेहमीच घेतलं जातं, ते म्हणजेच DJ मॅडी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. जेव्हा जेव्हा दादरपाडा टीम खेळत असते त्यावेळेला टीम नंतर पहिला मॅडी खेळत असतो. आणि मॅडींचं आगमन दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 70 धावांचं टार्गेट, एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 29 आणि 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. अजूनही सामना बरोबरीत आहे. अजूनही सौरभ म्हात्रे सारखा एक आयकॉन धडधाकड फलंदाज सार्थक इलेव्हन जुई संघाकडे आहे. अजूनही अतुल म्हात्रे सारखा फलंदाज जुई संघात स्तब्ध आहे. चांगल्या फलंदाजाचा खेमा आपल्याला सार्थक इलेव्हन जुई या संघामध्ये पाहायला मिळतोय. या अगोदर आपण फलंदाजी पाहिली परेश ठाकूर यांची, ती सहजगत्या आपल्याला निशांत इलेव्हन दादरपाडा टीम मध्ये खेळताना पाहायला मिळालं. DJ माडी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कुणाल नाईक यावेळेस गोलंदाजी मार्कवर. रायगडमधील सर्वात शातीर खेळाडू सिद्धिविनायक भिंगारी आणि तितकाच ठाण्यामधील एक अतिशय बलवान खेळाडू सौरभ म्हात्रे. पाहूया पहिला चेंडू. यावेळेला थोडंसं फंबल झालंय, पावलांमध्ये थोडीशी चूक आली आणि तिथे चेंडू फेकण्यात नकार दिलाय कुणालनं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. थोडासा इंजर्ड झाला होता, पण तिथून फलंदाजाला धावसंख्येच्या माध्यमातून बळकट करण्याचं देखील काम केलं होतं. आता सद्यस्थितीला परिस्थिती आहे 41 धावांची. खोदून काढण्याचा प्रयत्न होता.
यावेळेला ऑफसाईड यॉर्कर एरिया म्हणजे फलंदाजाचं दुखणं. त्या ठिकाणी तुम्हाला जर फटका सजवायचा असेल तर तुम्हाला अगदी फुटवर्कचा वापर, बॉडी लँग्वेजचा वापर आणि ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये घुसून खेळणं म्हणतो असंच काहीतरी करावं लागेल. कारण कुणाल नाईकला माहिती आहे कुठल्या फलंदाजाला कशा पद्धतीचा चेंडू फेकायचा. ज्या गोलंदाजाला फलंदाजाची स्टाईल लक्षात आली ना तो आपल्या गोलंदाजीवरती अगदी चांगलं यश प्राप्त करू शकतो. उंच उंच भरारी घेतली आहे चेंडूनं क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे प्रयत्न चांगला आहे. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल असं वाटलं की झेल होईल, पण अंतिम टप्प्यात चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आतमध्ये ढकलून दिलाय. एकूण 3 धावा आणि 3 धाव्यांनी धावफलक जाऊन पोचलाय 33 धावा. 32 आहे ना, 4 आले टोटल 4 सिंगल आला 33 झाले ना. 33 धावा. कुणाल नाईक वन्स अगेन सौरभ मात्रेसाठी. सनराइज क्रिकेट अकॅडमी पहिला दिवस आपल्या समोर घेऊन आलाय. मोठा फटका, बराच वेळ शांत राहून मोठा फटका सजवण्याची तयारी केली होती आणि अखेरला कुणाल नाईकला मोठा दणका पाहायला मिळतो षटकाराचा. एकूण धावा धावफलकावरती 39 धावा. आता पहा 70 धावांचं टार्गेट आणि 31 धावांची गरज आहे अजूनही. येणारे 15 चेंडू, 9 चेंडू वैयक्तिक खेळतोय सौरभ मात्रे आणि 25 धावा आपल्या टीमसाठी बनवतोय. अमोल पाटील गेल्यानंतर असं वाटलं कुठेतरी की इथे धावसंख्या आता थांबू शकते, पण सेकंड आयकॉन हा कदाचित कोणाच्या लक्षात आला नसेल तर इथे सेकंड आयकॉनचं जे काम आहे ना ते अप्रतिम आहे. ताकदीचा पुरेपूर वापर. पहिले 2 चेंडू शांत राहिला, चेंडूचा अभ्यास केला आणि नंतर पाठवून दिला. यावेळेस पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा मागे ढकलण्यात आला, गती कमी केली. कुणालची ही शैली नेहमीच तो आजमावत असतो, अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी कुणाल नेहमीच सिद्धिविनायक भिंगारीमध्ये खेळताना पाठीशी घेत असतो. शांत करूया वातावरणाला, कारण दोन्ही स्टार खेळाडू आहेत. यावेळेला आणखी एक डॉट बॉल, चेंडू समजला नाही आहे. सेम डिलीचा निर्णय होता हा कुणालचा. कुणालनं जाणलं की हा चेंडू डॉट झाला आहे, याला आणखी एक सेम चेंडू फेकावा जेणेकरून डॉट होईल आणि तसंच घडलं. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. या चेंडूवरती कुणाल काहीतरी निर्णय घेऊन मैदानावरती हा चेंडू फेकेल. यावेळेला पॅडला चेंडू आदळला आहे, पण 3 चेंडू डॉट. अप्रतिम अप्रतिम. तर इथे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा कंपल्सरीचे. चला टाइमपास करू नका आपण, विनंती आहे. आपण शॉर्ट मीटिंग लगेच अगदी काही सेकंदाची असावी. पाणी दे, पाणी दे. बारा चेंडू 31 धावा. छकडेवाले 7575 75 75 75 76 7576 आतिश पाटील चिंचपाडा किंग. चला अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि गणेश यादव यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू 31 धावा. मॅच रंगात येण्यास वेळ लागणार नाहीये. रघु परदेशी याचा हा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, स्पिन केलाय, चेंडू एक धाव घेतली. दुसऱ्या धावेला प्रयत्न नसणार आहे कारण वेगवान थ्रो. समीकरण थोडंसं पुढे जाईल. 12 चेंडू 31 धावांची गरज असताना
इथे 11 चेंडू 30. समीकरण पहा कुठे येऊन पोचलंय. थोडस फिल्डिंग मध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळेल सूरज परदेशी. 11 चेंडू 30 धावांचं समीकरण असताना इथे मागे चेंडू गेलाय आणि बाईची 1 रन आली. एकूण धावा झाल्यात 41 धावा. 10 चेंडू 29 धावा. अतुल मात्रेला आता सौरभला साथ द्यावी लागेल, कारण पार्टनरशिप चांगली बनवायची असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर सौरभला थोडीशी साथ देणारा फलंदाज तुम्हाला बनावा लागेल. यावेळेला अगदी चेंडू समजला नाही आहे. लेग साईडला चेंडू फेकला होता असं वाटलं अतुल मात्रेला. हा चेंडू अवांतर जाऊ शकतो पण डॉट पाहायला मिळाला. आता चेंडू 9 आणि 29 धावा. क्रिकेटची ही परिभाषा आहे मित्रांनो, कधी कुठल्या वेळेला काय होईल हे आपण सांगू शकत नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. अतुल मात्रे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. जसजसा चेंडू डॉट होईल ना तसं प्रेशर येईल सार्थक इलेव्हन जुई संघासमोर, कारण रघु परदेशी सारख्या गोलंदाजाच्या चेंडूवरती खेळणं हे फार कठीण होऊन जातं. आणि इथे डॉट बॉल. सुनील चावरी यांना 6 चेंडूंमध्ये 1 धाव काढून दिलेली होती. इथे 7 चेंडू 29 धावा. एकात मोठा फटका यू टर्न मारू शकतो सार्थक इलेव्हन जुईसाठी. एकात मोठा फटका सौरभ मात्रेला एक योगदान देऊ शकतं. यावेळेला मोठा फटका ज्याची गरज होती आणि ही गरज पूर्ण केली या षटकामध्ये. 6 धावा. 6 चेंडू 23 धावा. 7 हॅलो 6 चेंडू 23 धावा. कंपल्सरी चेस प्रश्नात पाडलेत दोन्ही टीमना, कारण जोपर्यंत सौरभ म्हात्रे मैदानावरती आहे तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. आता गोलंदाजी मार्कवर कोण येणार? गोलंदाजी मार्कवर कदाचित आशिष परदेशीला बाहेर काढलं जात आहे, कारण वैयक्तिक कोट्यातील 2 षटक फेकले होते. गोलंदाज रघु परदेशी यानं ज्यानं पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केल्या. आता आशिष परदेशी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आशिष परदेशी यांना, कारण 23 धावा त्याच्यासाठी ठेवल्या गेल्यात जेणेकरून चांगली गोलंदाजी करावी. तर सौरभ मात्रे जर आणि तर विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 22, ज्यामध्ये सौरभचा मोठा हात होता. आता त्या सौरभला पहिला षटक आठवावा लागेल आणि सुरुवात करावी लागेल. सुरुवात करण्यासाठी तयारी दाखवली जाते. सौरभ कार्डीवरून आलाय आणि आल्या आल्या इथे दाखवलं होतं पहिला षटकार आणि इथून सुरुवात केली जाईल. इथून दाखवलं जाईल की 23 धावा आम्ही कशा प्रकारे पूर्ण करू. आशिष परदेशी पहिला चेंडू फुलटॉस. अशा प्रकारचे चेंडू आपल्याला लॉस या शब्दाला पाहायला लावेल. आता 5 चेंडू 17 धावा. चांगली फलंदाजी, अतिशय जबरदस्त. यावेळेला उडून दिला क्षेत्ररक्षक आहे आणि इथं झेलबाद. विकेटची नितांत गरज होती. आशिष परदेशीनं कमाल केली आहे या चेंडूवरती. कमाल करणं गरजेचं होतं आणि कमाल केली आहे. षटकारानंतर हा चेंडू बाहेर ठेवण्यात आला, जो बॅटच्या पट्ट्यात रडारमध्ये व्यवस्थित आला नाही. आता प्रश्न पडलाय, येणारे 4 चेंडू आणि 17 धावा बनवण्यासाठी कोण मैदानावरती येणार? मकरंद भगत. जबाबदारी सांभाळावी लागेल. या मैदानावरती मकरंद भगतने अनेक वेळा आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिलाय. KPL, KGN अनेक स्पर्धा
त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. मात्र यावेळेस तशी फलंदाजी करावी लागेल, कारण 23 धावा 6 चेंडूंमध्ये असताना सौरभनं एक षटकार लगावल्यानंतर तुम्हाला पुढील मार्गक्रमण करण्यासाठी एक संधी दिली आहे आणि त्या संधीचा फायदा मकरंद भगत कितपत उठवणार हे पाहूया. अतुल म्हात्रे मात्र एका षटकारागणित खेळतोय, स्वतःवरती नाराज, कारण रघु परदेशीवर पाहिजे तशा धावसंख्या आल्या नाही आहे. इथे आशिष परदेशी मकरंद भगतसाठी चेंडू फेकणार, या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न करणार नाही, कारण अतुल म्हात्रे हा स्वतःकडे स्ट्राईक ठेवून थोडासा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करील. आता 3 चेंडू 16 धावा, 2 चेंडू मोठे फटके आले, एक षटकार किंवा चौकार जरी आला तरी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच येऊ शकते. 2 षटकार आले तरी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच येऊ शकते. पण एखादा डॉट आला तर गोलंदाज अगदी सुटकेचा निश्वास सोडेल, यातील मात्र शंका नाही. पाहूया या षटकामध्ये या 3 चेंडूंवरती 16 धावांची गरज असताना आशिष परदेशी तयार. अतुल म्हात्रे या गोलंदाजावरती काय करेल? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा अवांतर चेंडू. इथे एक धाव मिळाली खरी, पण या एका धावेने सध्या तरी भागणार नाही, कारण एखाद मोठा फटका या चेंडूवरती हवाच या अतुल म्हात्रेला माहिती आहे आणि त्याच दिशेने पावलं टाकण्याचा प्रयत्न करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जास्त वेळ चेंडू हवेत, नो मॅच नो लँड. सिद्धेश वास्करच्या गतीनं धावत आलाय. ओ माय गॉड, अप्रतिम सुंदर प्रयत्न, चांगला प्रयत्न होता सिद्धेशचा. या ठिकाणी स्वतः हसतोय, कारण एवढ्या स्पीडनं धावत येणं हे खरंच एखाद्या योग्य फिटनेस घेऊन आलेल्या खेळाडूचंच काम आहे. आता 2 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज सुजित भोईर. आता 2 चेंडू 13 धावा, अजूनही सामना संपलेला नाहीये. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आणि इथे ढकलून दिलाय चेंडू सीमारेषा बाहेर. याची खरं तर या अगोदर गरज होती, मात्र अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. अतुल म्हात्रे ब्रँडेड षटकार, 1 चेंडू 7 धावा, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. या वेळेला डॉट बॉल, चौकार गेलाय आणि 2 धावेसाठी 3 धावेसाठी हा सामना गमवावा लागलाय सार्थक इलेव्हन जुई संघाला. बघा कशा पद्धतीने सामने आपण गमावतो, याचं दुःख आपल्याला होतं. मात्र इथे विजयाचा उंबरठा पार केलाय, तो म्हणजेच सिद्धिविनायक भिंगारी संघानं. दोन्ही संघाच्या आपण आभार व्यक्त करू.